जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो, भगिनीनो, लाडक्या बहिणीनो, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कर्जमाफी संदर्भातली सविस्तर माहिती मिळालेली आहे अशी अपेक्षा करतो. मात्र याच्यामधील खानाखुणा जे काही खाचाखोचा आहेत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्यामध्ये कन्फ्युजन वाढू शकतं आणि तुमच्या मनात गोंधळ वाढू शकतो. तुमची निराशा होऊ शकते. बघा, या संदर्भातला शेतकरी कर्जमाफी या संदर्भातला निर्णय झालेला आहे. GR काढलेला आहे. या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सदस्य, उपमुख्यमंत्री सदस्य असणार आहेत आणि महसूल मंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री, प्रधान सचिव असे हे सदस्य असणार आहेत. तर चला, आजचा विषयाचा ह्या व्हिडिओचा मुद्दा असा आहे की अनेक शेतकरी असे आहेत की त्यांना फक्त 5,000 रुपये कर्जमाफी मिळणार आहे. याच्यामध्ये 3 मुद्दे आहेत. काही लोकांना 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो बघा, फक्त 50 रुपये काय प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. कर्जमाफी धरून चाला. प्रोत्साहन भत्ता काही लोकांना 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे. तर काही लोकांना फक्त 5,000 रुपयेच मिळणार आहेत. ते कसे? तर तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी प्रोत्साहनपर लाभ हा मुद्दा पहा. GR मधील प्रोत्साहनपर लाभ मधील मुद्दा बघा कितवा आहे. 2 नंबरचा पॉईंट काय आहे तुम्हाला मी अगोदर वाचून दाखवतो, नंतर समजावून सांगतो. सन 2023-24 अथवा 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्प मुदत पीक कर्जाची रक्कम 50,000 रुपयापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 किंवा 2024-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रुपये रक्कम प्रोत्साहनपर भत्ता किंवा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. म्हणजे ज्यांनी 2023-24 किंवा 24-25 या वर्षात काही कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज पूर्ण परत फेडलेलं आहे, त्याच्यामध्ये मुद्दल असेल किंवा व्याज असेल, याच्यामध्ये कर्ज फेडलेलं आहे. किती रुपये? 50,000पेक्षा कमी जर कर्ज घेतलं असेल, अगदी थोडंसं कर्ज घेतलं असेल, 50,000 रुपये किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी, 30,000, 40,000, 45,000 असं ज्यांनी कर्ज घेतलेलं असेल आणि त्यांनी पूर्णपणे कर्ज जर फेडलं असेल तर त्यांना जी काय परतफेड केलेली रक्कम आहे, परतफेड केलेली रक्कम आहे ती किंवा किंवा कमीत कमी 5,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी 40,000 कर्ज घेतलं असेल, 30,000 कर्ज घेतलं असेल, तर या ठिकाणी तुम्हाला फक्त 30,000, 40,000 जेवढं 50,000पेक्षा कमी घेतलं तेवढीच रक्कम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. जर त्याच्यापेक्षा जर कमी असेल, 5,000 रुपयापेक्षा जर कमी असेल टोटल तुमचं, तर तुम्हाला त्या ठिकाणी 5,000 रुपये मिळणार आहेत. अशा पद्धतीने ज्यांनी कर्जाची परतफेड केलेली आहे 50,000 रुपयापेक्षा कमी कर्ज घेऊन, त्यांना अशा पद्धतीचा लाभ मिळणार आहे. आता तुम्ही याच्यामध्ये कसे बसणार आहात, तुम्हाला किती रुपये कर्जमाफी होणार किंवा तुम्ही याच्यामध्ये असं आहात का, तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही कर्ज फक्त 50,000 रुपयाचे कमी घेतलं होतं आणि तुम्हाला किती रुपये कर्ज कर्ज म्हणजे माफ होणार आहे किंवा प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे, या मुद्द्यातून तुम्हाला क्लिअर होईल. अशा या मुद्द्याच्या अनुसरून तुम्ही जर संबंधित असाल तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. त्यावरचं सविस्तर अपडेट आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.